हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही खूप मस्त मजेत आहे. हा आहे बुधवारचा शूट. लाडूच्या बोरणानंतर मी इकडे डायरेक्ट बुधवारी व्हिडिओ बनवलेला आहे. तर छान असं सकाळी आवरलं मस्त आणि इकडे सनस्क्रीन अप्लाय करून घेत आहे, कारण मी आज मला जायचं आहे उन्हामध्ये शॉपिंगसाठी. तर इकडे आदूची स्कूल होती, तिला पण आवरलेलं होतं आणि इकडे मी सगळ्या हाताला, चेहऱ्याला वगैरे सनस्क्रीन अप्लाय करते, कारण उन्हामध्ये जायचं म्हटलं तर आपली स्किन तर टॅन होणारच. त्यामुळे ती टॅन होऊ नये म्हणून असं भरपूर सनस्क्रीन लावून घेतलेलं आहे. आणि आता इकडे मी स्कार्फ पण अप्लाय केलेला आहे, कारण खूपच ऊन आता वाढलेलं आहे एकदम जोरात. इकडे आमचे आदू झालेले रेडी स्कूलला जाण्यासाठी. तर चला पोचले. पहिल्यांदा इकडं आमच्या इथं सगळं हळदी कुंकवाचं सगळं, बड्डे कोणताही कार्यक्रम असू दे, सगळं तुम्हाला काय डेकोरेशनचं साहित्य हवे असेल तर इकडे आम्हाला आमच्या इथे कोल्हापूरमध्ये पापाची टिकटी म्हणून हा रोड आहे महानगरपालिकेजवळ, तिथं सगळं साहित्य मिळतं. तर गेले तर बघते इतक्या व्हरायटीज आल्या होत्या ना ह्या वर्षी. खूप छान डेकोरेशनचं सगळं साहित्य घेतले. आणि मी इकडे भोरे म्हणून हे शॉप आहे, ह्या शॉपवरतीच नेहमी ते घेते. म्हणजे आपण एखाद्या शॉपवरती नेहमी शॉपिंग केली की ते त्या दुकानदाराच्या पण लक्षात येतच, त्यामुळे डिस्काउंट पण मिळतोच. तर चला, वानमध्ये बघू शकता किती किती छान छान व्हरायटी आलेल्या आहेत. काही घेऊ आणि काही नको असं झालं होतं. भरपूर बघितलं. आणखी त्यानंतर मग चला, खूप ऊन होतं, म्हणजे आता थंडी पण आहे रात्रीची आणि ऊन पण इतकं वाढलेलं आहे ना जोरात. तर चला, माझ्या फेवरेट ठिकाणी गेलेलं आहे मोहक लस्सी. महानगरपालिकेजवळ गेलेले होते म्हटल्यानंतर तिथं हे जवळच आहे, कोल्हापूर महानगरपालिकेचे ते मोहक लस्सी सेंटर. खूप वर्षापासून आहे आणि तिथली लस्सी एक नंबर क्वालिटी असते, अगदी मलई लस्सी. तर तुम्ही नक्की आला कोल्हापूरला तर ही लस्सी ट्राय करा. तर चला, इकडे म्हटलं लस्सी पिल्यानंतर जरा वजन चेक करू, काय कमी वगैरे झाले का नाही. तर वजन आहे तसं स्टेबल आहे. तर बघू शकता किती वजन आहे माझं. मला थोडं टेन्शन आलं होतं की माझं थोडं तब्येत ठीक नसल्यामुळं मागचा 1 महिना मी व्यवस्थित अशी जेवलेली नाही आहे, पण वजन काही उतरलेलं नाही. ते बघून मला खूप छान वाटलं की माझं वजन स्टेबल आहे. तर चला, त्यानंतर महत्त्वाची शॉपिंग म्हणजे इकडे साडी घ्यायची आहे. आणि इतकं मी म्हणजे आदूला साडी घेताना पण मी 2-3 शॉप बघितली. मला जे रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन हवं आहे ना, ते मिळतच नव्हतं. आणखीन मी ह्या दिवशी पण खूप दुकानं बघितली. तर चला, मी इकडे गेलेले पायल साडी सेंटरला. तिकडे लिननची साडी बघितली, ती सध्या ट्रेंडमध्ये आहे. आणि फायनली मला इकडे ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशनची साडी मिळाली. पायल साडी सेंटर महाराणा प्रताप चौकामध्ये आहे ते. तर चला, इथून परत आले भवानी मंडपमध्ये. इथे पण थोडं वांच्या वगैरे वस्तू बघितल्या, पर्स बघितली, खूप छान छान आल्या होत्या. फायनली मी इकडे भांड्याच्या दुकानामध्ये गेलेले आहे. सुभाष मेटल्स म्हणून आहे, भांड्यांचं होलसेलचं दुकान आहे भवानी मंडपमध्ये. तर तिकडे गेले. आता म्हटलं ह्यावेळेला आता आमच्याकडे सगळ्यांनी स्टीलच्याच वस्तू द्यायला चालू केलेल्या आहेत, तर आपण पण स्टीलचंच देऊ. इकडे पण छोट्या छोट्या छान स्टीलच्या वस्तू होत्या, प्लेट, वाटी, व्हरायटी होत्या भरपूर. तर फायनली घेतलं वाण. त्यानंतर ऊन इतकं जोरात आहे ना, म्हणजे जेवढी रात्री थंडी असते ना तेवढं ऊन प्रखर होतं. तर थोडा वेळ बसले, एवढं चालले होते मी भयानक खूप दिवसांनी. त्यानंतर भवानी मंडपच्या मंदिराच्या इथे स्टॉलवरती घेतला पायनॅपल ज्यूस. तो पिल्यानंतर छान जरा फ्रेश वाटलं. तर स्वरासाठी पण काय काय घ्यायचं होतं तेही घेऊन आले जाऊन. आणि घरी यायला बरोबर मला वाजलेले तिकडे 5:45. बघू शकताय घरी आल्यानंतर माझे काय हालत झालेले. तरीसुद्धा मला घरी आल्यानंतर लगेचच तयार होऊन जायचं होतं. आमच्या इकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, त्यासाठी जायची इच्छा नव्हती. तरीसुद्धा म्हटलं चला जाऊया. आता काय हे संक्रांतीचं पुढच्या वर्षी सगळं परत चालू होणार, त्यामुळे आपण काय मिस करायला नको. त्यामुळे वेळ पण नव्हता, कारण टायमिंग 5:30चं होतं. मी घरी यायला मला 5:45 वाजले होते. पटकन ड्रेस घातला. तर सगळ्या आमच्या इथल्या लेडीज गेल्या होत्या. तर बघू शकता किती छान रांगोळी काढलेले. आणि छान इकडे छोट्या मुलगीचं बोरस्नान होतं, तर त्यासाठीच गेलेले होते. तर अशा कार्यक्रमाला वगैरे साडी वगैरे घातल्यानंतर खूप छान वाटतं. पण माझ्याकडे थोडा वेळ पण नव्हता. माझी मैत्रीण पण बाहेर गेली होती, त्यांना आणि मलाच लेट झाला होता, आम्ही दोघीच लेट होतो. त्यामुळे पटकन ड्रेस घातलो आणि गेलो. कार्यक्रम म्हटलं मिस करायला नको, जाऊया. तर छान असं ही नारायणी आणि महेश्वरी, खूप छान नाव आहेत बघू शकताय, नारायणी आणि महेश्वरी, ह्या दोघींचं बोरस्नान होतं. तर ह्या आमच्या सगळ्या अपार्टमेंटमधल्या छान छान छोट्या छोट्या क्यूट मुली आहेत आणि सगळं महिला मंडळ आहे. तर एवढा ट्रेस जाणवत होता ना चेहऱ्यावरती दिवसभर फिरल्यानंतर. तरीसुद्धा म्हटलं चला छान आपण कार्यक्रम अटेंड करू. आणि मग मस्त इकडे खायला वेपर्स, चिवडा, दूध वगैरे होतं, ते घेतलं. छान फोटो वगैरे काढले. आणखीन संध्याकाळी घरी आल्यानंतर जेवण झालं. आणि मला कधी नाही ते मी आज लवकर झोपणार होते,
11 वाजले होते, 11 वाजून 5 मिनिटं झाले होते. पण गणेश जयंती चालू आहे ना, तर 2-3 दिवस झाले खूप एरियामध्ये आमच्या खाली इकडे ना कॉलनी आहे, इतकं छान छान कार्यक्रम चालू होते. तर बासरी आणि तबला यामध्ये जे कॉम्पिटिशन लागलं होतं ना, ते तुम्हालाही मी ऐकवते. खूप कान असे एकदम कानाने इतकं छान वाटत होतं ऐकायला ना. मी जाऊन तिथं थांबले थोडा वेळ आणि ते तुम्हालाही ऐकवते की काय म्हणजे कॉम्पिटिशन जबरदस्त होतं ते. तुम्हीही ऐका नक्की, खूप छान वाटेल. इतकं छान कानांना झालं, कान तृप्त झाले ना, तुम्हाला खरंच सांगते. जितका दिवसभर ट्रेस आला होता ना, तर सगळा निघून गेला. काय देवाने एकेकाच्या हातामध्ये कला दिलेली असते ना, बासरी वाजवणे, तबला वाजवणे, ते आपल्याला माइंड फ्रेश करतं. मी 10 मिनिटं तिथं थांबले, छान असं ऐकलं, थोडा शूट घेतला तुम्हाला पण ऐकवण्यासाठी. सो चला, इकडे आता सगळ्या लाईट ऑफ केलेल्या आहेत, कारण त्या बासरीच्या म्युझिकने तर मला खूपच छान पॉझिटिव्ह अशा वाईब्स किंवा छान असं एकदम फ्रेश वाटलं. आणखीन कंटाळा सगळा निघून गेला. तर इकडं आमची ही लाडूबाई अगदी मला कितीही वेळ झाला झोपायला तरी अजिबात झोपत नाही. जोपर्यंत मम्मा झोपत आहे तोपर्यंत ती झोपत नाही. तर इकडे सगळ्या तुम्हाला करतो आम्ही गुड नाईट. तर हॅलो, चला, हा आहे गुरुवारचा शूट. गुरुवारी होती गणपती बाप्पांची जयंती, गणेश जयंती, गणपती बाप्पांचा वाढदिवस, बड्डे. तर चला, आम्ही इकडं छान गणपती बाप्पांचा असा अभिषेक करायला घेतलेला आहे. आपलं पाणी, दूध, हळद, कुंकू असं टाकून छान गणपती बाप्पांचा इकडे अभिषेक करून घेतलेला आहे. कारण माझा लाडका बाप्पा आजपर्यंत माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. जी मी इच्छा बोलून दाखवलेली ती माझ्या बाप्पाने पूर्ण केलेली आहे. त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. तर इकडे गेलेले आहे. आता आधूची स्कूल सुटणार होते 1 वाजता गणेश जयंतीनिमित्त. तर तिला स्कूलमधून घेतली आणि आम्ही इकडे अपार्टमेंटमधल्या माझ्या मैत्रिणी मिळून इकडे आमच्या इथे जवळच गणपती मंदिर आहे, तिकडे गेलेलो आहोत दर्शनासाठी. छान इकडे मस्त पूजा केली होती. छोटीशी मूर्ती होती तिथं, ही मी पूजा करून घेतली. मंदिर खूप छान आहे आमच्या इथं. छोटंसं मंदिर आहे पण एरिया खूप छान आहे तिथला मंदिराचा आणि खूप छान मंदिर पण खूपच छान आहे. तर इकडे मस्त बाप्पांची पूजा केली होती. आणखीन चला, आता इकडे आदूला मी इकडे वरती छोटे छोटे गणपती होते, ते सगळ्या गणपतीची नावे मी सांगत होते, महागणपती, मोरेश्वर अशी म्हणून. आणि इकडे आम्ही दोघींनी प्रदक्षिणा करून घेतली, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. 12 वाजता पाळणा झाला होता आणि आम्ही इकडे गेलो होतो 1 वाजता. तर आता गर्दी व्हायला चालू झाली होती. असं अगदी छान ठिकाण आहे मंदिर, त्यामुळे भरपूर महिला वगैरे येत होत्या. तर बघू शकता किती छान बाप्पांची पूजा केलेली आहे. तर इकडे पाळणा पण होता. मीही पाळण्याला थोडा झोका दिला. आणखीन मंदिराचा एरिया बघू शकता किती छान आहे. तर गणपती बाप्पावरती माझी खूप खूप श्रद्धा आहे, भक्ती आहे. अगदी खूप अशा बऱ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे किंवा इच्छाही खूप पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे चला, बाप्पांच्या चरणी नमस्कार करून इकडे प्रसाद पण खूप छान होता. भात, आमटी, शिरा, वांगे, बटाट्याची भाजी, लोणचं. प्रसाद पण खूप छान होता. इकडे प्रसाद घेतला. आणखीन इकडे बसायला पण छान सोय होती. म्हणजे मंदिराच्या पलीकडे हॉल आहे, हॉलमध्ये बसून निवांतमध्ये प्रसाद घेतला. त्यानंतर इकडे मैत्रिणीला घ्यायचं होतं थोडं वानचं साहित्य, त्यांच्यासोबत गेलेलं एका छोट्या मॉलमध्ये. त्यानंतर मी घरी आले, थोडा वेळच थांबले. त्यानंतर लगेच चेंज करून मी इकडं मला माझ्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे, त्यामुळे मी इकडं अल्टरसाठी जे कपडे द्यायचे होते ना ते घेतले, ते दिले. त्यानंतर इकडे गेले पार्लरला. थोडं म्हणलं चेहरा पण फ्रेश केला पाहिजे, थोडा डल वाटत होता, थंडीमुळे गेले नव्हते. तर चला, माझ्या मैत्रिणीचं छान असं पार्लर आहे मेक ओव्हर म्हणून.
तर हे पार्लर आहे कळंबा बापूराम नगरमध्ये, साळुंके हॉलच्या अगदी समोरच्या गल्लीमध्ये, म्हणजे पहिल्या स्टॉपपासून थोडंसं आत आल्यानंतर. तर एक नंबर करते सगळी सर्व्हिस तिची, खूप छान आहे. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच तिथे समजेल, तिची सर्व्हिस खूप छान आहे. तो नक्की भेट द्या पार्लरला. थँक्यू फॉर वॉचिंग. तर तुम्ही आमच्या एरियातून असाल तर नक्की जाऊन ह्या पार्लरला व्हिजिट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.